बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। बीड शहरामध्ये 8 महिन्यात 3000 पेक्षा जास्त नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। त्यात लहान लेकरं असतील, शाळकरी असतील, वयोवृद्ध असतील। बीड शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये 2000 पेक्षा जास्त भटकी कुत्रे तुम्हाला पाहायला मिळतील। हेच भटक्या कुत्र्यांनी अनेकांना शिकार केले, अनेकांचा चावा घेतलाय। अशी बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये रेबीज घेतल्याचे काही इंजेक्शन आहेत ते 3000 पेक्षा जास्त लोकांना टोचण्यात आलेत, घेण्यात आलेत, देण्यात आलेत। त्यामुळे बीड प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्यांतून होती। मात्र याकडे पाहिलं गेलं तर जे काही 3000 लोकांना कुत्र चावलं गेलं त्यांचा जीव देखील भांड्यात पडलाय। कारण रेबीज हे अतिशय घातक जीवनासाठी असतं। काय म्हणतात डॉक्टर, तज्ञ डॉक्टरांचा काय आहे सल्ला, पहा तुम्हीच। त्याच्यामध्ये कुत्रा चावल्यामध्ये प्रकार असतात, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री। फर्स्ट डिग्रीमध्ये कसं असतं, अब्रजन असतं। सेकंड डिग्रीमध्ये लॅसरेशन आणि थर्ड डिग्रीमध्ये एक्सेसिव्ह। त्यामध्ये सेकंड डिग्री थर्ड डिग्रीमधलं जर फेस नेकवर असलं तर ते थर्ड डिग्रीमध्ये कन्सिडर होतं। त्यामध्ये कसं रॅबिज डॉग बाईट आहे का, साधा कुत्रा चावलाय काय ते आपण त्या पालकाला विचारायला पाहिजे। पण प्रथमतः ज्यावेळेस चावल त्यावेळेस आधी आपण साबणीने त्याला 2-3 वेळेस व्यवस्थित धुतलं पाहिजे। हे कसं असतं, त्याचं लाईफ म्हणजे त्याचं इन्क्युबेशन पिरियड फार मोठा असतो। त्यानंतर कसं असतं, ज्यावेळेस रॅबिज समजा म्हणजे पिसाळ्या कुत्र्याला चावलेलं असलं तर मग त्याच्याकडं इफेक्ट होतं त्याचे। मग त्यावेळेस काय होतं, पिसाळणं हे वगैरे प्रकार होतात। ते टाळण्यासाठी आपण काय करतो, थर्ड डिग्रीमध्ये आपण ते इक्विरॅप जे असतं, समजा थर्ड डिग्री आणि सेकंड डिग्री असलं तर आपण त्याला इक्विरॅप देतो, 40 युनिट पर kg प्रमाणे देतो। हाफ पेरिफेरॅप ऊन देतो आणि हाफ इंट्रामस्क्युलर देतो। हे जर इंजेक्शन घेतलं तर त्याचे प्रिव्हेन्शन चांगलं असतं त्याचं। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। लहान लेकरांनी काळजी घेतात तर त्याला अंगणामध्ये खेळताना लक्ष द्यायला पाहिजे। त्याला कुत्र्याचे सहसा घरामध्ये पाळताना ते कुत्रा नसले पाहिजे, बाहेरून गेट वगैरे असलं गेटच्या मध्ये असले पाहिजे। तर आणि चावलं तर मग ते आपलं प्राथमिक आपण म्हणजे साबणाने धुणे, पुन्हा सिव्हिलमध्ये घेऊन येणे, बघितलं व्यवस्थित। आपण काय म्हणतो, जर त्याची काळजी घेतली, गेट वगैरे असलं, आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। म्हणजे त्याला चावू दिलं नाही, त्यासाठी उपाययोजना केलं तर याचं प्रमाण पण कमी होतं काय, काळजी जर घेतली घरामध्ये। बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था, सुसज्ज पार्किंग, उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लग्न, वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस, भगवान बाबा प्रतिष्ठान समोर, बार्शी रोड, बीड।